नमस्कार मंडळी, आज आपण एक अत्यंत महत्त्वाची आणि लाखो विद्यार्थी, पालक आणि दुकानदारांशी संबंधित बातमी सविस्तर जाणून घेणार आहोत। महाराष्ट्र सरकारने एक मोठा आणि धाडसी निर्णय घेतलेला आहे। राज्यातील शाळांच्या 500 मीटर परिसरात स्टिंग सारख्या उच्च कॅफीन एनर्जी ड्रिंकच्या विक्रीवर आता बंदी घालण्यात आली आहे। हा निर्णय का घेतला गेला, याची पार्श्वभूमी काय आहे, अंमलबजावणी कधी होणार, यामागचे आरोग्यविषयक कारण काय आहे आणि या निर्णयाचा दुकानदार व पालकांवर काय परिणाम होणार, हे सर्व आपण आजच्या या विस्तृत बातमीपत्रात जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या लावा ताकद मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, गेल्या काही वर्षात शाळकरी आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये उच्च कॅफीनयुक्त एनर्जी ड्रिंकचे सेवन झपाट्याने वाढले आहे। अभ्यासाचा ताण, परीक्षांचा दबाव, खेळामधील स्पर्धा आणि झटपट ऊर्जा मिळवण्याच्या आकर्षणामुळे अनेक विद्यार्थी अशी पेयांकडे वळताना दिसतात। शाळांच्या आसपास असलेल्या छोट्या दुकानांमध्ये, पान टपऱ्यांवर आणि किराणा दुकानांमध्ये ही पेये सहज स्वस्त दरात उपलब्ध असतात। हे देखील एक मोठे कारण मानले जाते। या पार्श्वभूमीवर विधानसभेत हा मुद्दा गांभीर्याने उपस्थित करण्यात आला। विद्यार्थ्यांमध्ये वाढते आकर्षण, त्यातील कॅफीन आणि साखरेचे प्रमाण याबाबत अनेक आमदारांनी चिंता व्यक्त केली। चर्चेदरम्यान असं नमूद करण्यात आलं की लहान वयातच जर विद्यार्थ्यांना अशा पेयांची सवय लागली तर त्याचे दीर्घकालीन परिणाम त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होऊ शकते। यानंतर अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी विधानसभेत स्पष्ट भूमिका मांडली आणि शाळांच्या 500 मीटर परिसरात अशा उच्च कॅफीन पेयांच्या विक्रीवर बंदी घालण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती समोर आली आहे। या घोषणेनंतर संपूर्ण राज्यात या विषयावर चर्चेला उधाण आले आहे। आता प्रश्न असा उभा राहतो की हा निर्णय प्रत्यक्षात कसा राबवला जाणार। यासाठी अन्न व औषध प्रशासन विभाग FDA सक्रिय झाला असून FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यभर विशेष तपासणी मोहीम राबवली जाणार आहे। या मोहिमेअंतर्गत शाळांच्या परिसरातील दुकाने, टपऱ्या आणि किराणा दुकानांची पाहणी केली जाणार आहे। जी दुकाने 500 मीटरच्या परिसरात येतात आणि तरीही उच्च कॅफीन एनर्जी ड्रिंकची विक्री करताना आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे। या कारवाईमध्ये दंड, मालजप्ती आणि आवश्यक भासल्यास परवाना रद्द करण्यासारख्या कठोर पावलांचाही समावेश केला आहे, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे। केवळ एनर्जी ड्रिंक पुरताच हा विषय मर्यादित नाही। शाळांच्या परिसरात इतर नशाजन्य पदार्थांच्या विक्रीवरही कडक लक्ष ठेवण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या आहेत। यासाठी अन्न व औषध प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था आणि पोलीस प्रशासन यांच्यात समन्वय ठेवून संयुक्त कारवाई केली जाणार आहे, असे सांगण्यात आले आहे। मित्रांनो, या निर्णयामागील सर्वात मोठे कारण म्हणजे विद्यार्थ्यांचे आरोग्य। सर्वसाधारणपणे आरोग्य तज्ज्ञ सांगतात की उच्च कॅफीन एनर्जी ड्रिंकमध्ये मोठ्या प्रमाणात कॅफीन आणि साखर असते। वाढत्या वयातील मुलांचे शरीर आणि मज्जासंस्था अजूनही विकसित होत असते, त्यामुळे जास्त प्रमाणात कॅफीनचे सेवन केल्यास हृदयाचे ठोके वाढणे, झोप न लागणे, चिडचिडपणा, चिंता वाढणे यासारखे त्रास होऊ शकतात, असे सर्वसाधारणपणे मानले जाते। तसेच सतत अशी पेये घेतल्यास शरीराला कॅफीनची सवय लागण्याची शक्यता असते आणि दीर्घकाळात याचा परिणाम झोपेच्या चक्रावर आणि एकाग्रतेवरही होऊ शकतो, असे आरोग्य क्षेत्रातील अनेक तज्ज्ञांचे निरीक्षण आहे। याशिवाय अशा पेयांमधील अतिरिक्त साखरेमुळे वजन वाढ आणि इतर संबंधित समस्यांना धोकाही वाढू शकतो। याच चिंतेतून जगातील अनेक देशांमध्ये आणि भारतातील अनेक राज्यांमध्येही यापूर्वीही शालेय विद्यार्थ्यांना उच्च कॅफीन पेयांपासून दूर ठेवण्यासाठी विविध निर्बंध किंवा जनजागृती मोहिमा राबवण्यात आल्याचे दिसून येते।
महाराष्ट्र सरकारचा हा निर्णयही त्याच दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे। सरकारच्या मते शाळांच्या लगतच्या परिसरात अशा पेयांची सहज उपलब्धता कमी केल्यास विद्यार्थ्यांना या पेयांपासून काही प्रमाणात तरी दूर ठेवता येईल आणि त्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्याचे रक्षण करता येईल। या निर्णयाचा थेट परिणाम शाळांजवळ व्यवसाय करणाऱ्या हजारो लहान मोठ्या दुकानांवर होणार आहे। अनेक दुकानदारांसाठी एनर्जी ड्रिंकची विक्री हा त्यांच्या रोजच्या उत्पादनाचा एक भाग असतो। आता या नव्या नियमामुळे शाळेच्या 500 मीटर परिसरात असलेल्या दुकानदारांना आपल्या मालाच्या यादीत बदल करावा लागणार आहे। काही दुकानदारांनी या निर्णयाबाबत चिंता व्यक्त केली असून नेमकी 500 मीटरची मर्यादा कशी मोजली जाणार, अशा उत्पादनांचा यात समावेश होतो, कोणत्या उत्पादनांचा यात समावेश होतो आणि कारवाईपूर्वी त्यांना पुरेशी माहिती व सूचना दिली जाणार का, याबाबत अधिक स्पष्ट मार्गदर्शन सूचना मिळाव्यात अशी मागणी केली जात आहे। नियमांचे उल्लंघन झाल्यास दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता असल्याने दुकानदारांमध्ये सावधगिरीचे वातावरण दिसून येत आहे। दुसरीकडे अनेक पालकांनी या निर्णयाचे मनापासून स्वागत केले आहे। आपल्या मुलांना शाळेजवळ सहज उपलब्ध होणाऱ्या उच्च कॅफीन पेयांपासून दूर ठेवण्यासाठी हा निर्णय अत्यंत योग्य आणि गरजेचा असल्याचे अनेक पालकांचे म्हणणे आहे। काही पालकांनी असेही सांगितले की त्यांच्या मुलांना शाळेतून येता जाता सहज उपलब्ध होत असल्याने घरी नियंत्रण ठेवणे अवघड जात होते आणि आता या निर्णयामुळे काहीसा दिलासा मिळेल। तर काही नागरिकांनी असेही मत मांडले की केवळ बंदी घालून प्रश्न सुटणार नाही, तर विद्यार्थ्यांमध्ये याबाबत जनजागृती करणे, आरोग्य शिक्षण देणे आणि पालकांनीही याकडे लक्ष देणे तितकेच महत्त्वाचे आहे। मित्रांनो, सध्या हा निर्णय संपूर्ण महाराष्ट्रात प्रभावीपणे लागू करण्याच्या दृष्टीने प्रशासन काम करत आहे। यासाठी जिल्हानिहाय तपासणी पथके तयार करणे, दुकानदारांना नियमित माहिती देणे आणि आवश्यकता भासल्यास स्थानिक शाळा प्रशासनाच्या मदतीने जनजागृती करणे अशा उपाययोजना केल्या जाण्याची शक्यता आहे। शाळांच्या परिसरातील दुकानदारांनी वेळीच नियमांची माहिती घेऊन त्यानुसार आपला व्यवसाय सुरू ठेवणे आवश्यक ठरणार आहे, जेणेकरून पुढे कोणत्याही प्रकारच्या कारवाईला सामोरे जावे लागणार नाही। मित्रांनो, थोडक्यात सांगायचे झाले तर विद्यार्थ्यांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेतलेला आहे। अनेकांना दिलासादायक वाटला असला तरी त्याच्या प्रभावी अंमलबजावणीवरच त्यांचे खरे यश अवलंबून असणार आहे। आता तुम्हीच सांगा, शाळांच्या 500 मीटर परिसरात स्टिंग सारख्या एनर्जी ड्रिंक विक्रीवर बंदी घालण्याचा हा निर्णय तुम्हाला योग्य वाटतो का? तुमचे मत आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या ताज्या आणि महाराष्ट्रातील बातम्यांसाठी आत्ताच आपल्या लावा ताकद मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला देखील विसरू नका। धन्यवाद मित्रांनो, जय महाराष्ट्र।